राष्ट्रवादी अजित पवारांच्या गटातील पदाधिकारी आणि आमदारांनी अजितदादांना आणि पक्षाला अडचणीत आणायचा विडा उचलला की काय, अशी स्थिती आता राज्यात निर्माण झालेली आहे। अगोदर नागपूरच्या राष्ट्रवादीच्या कार्यालयात लावणी करण्याचं प्रकरण तापत असताना ते शांत होण्याच्या अगोदरच अजितदादाच्या आमदारानं असं काही वक्तव्य केलं ज्यामुळे ते आणि पक्ष अडचणीत येण्याची चिन्ह आहेत। हे आमदार माजलगावचे असून त्यांनी केलेलं वक्तव्य सध्या सगळ्यांचं भुवया उंचवत आहे। निवडणुकीत काय करावं लागतं माहिती आहे का? कोणाला चपटी, कोणाला कोंबडी, तर काहींसाठी बकरं कापावं लागतं आणि काहींना तर थेट लक्ष्मीचं दर्शन देखील करून द्यावं लागतं। हो, हे सगळं सांगितलंय एका ज्येष्ठ आमदारांनी ज्यांचं नाव आहे प्रकाश सोळंके। माजलगावच्या कार्यकर्ता मेळाव्यात मंचावर उभे राहून प्रकाश सोळंके यांनी जे बोललं त्यानं महाराष्ट्राच्या राजकारणात एकच वादळ उठवलंय। राजकारणात दारू, पैसा आणि पोटपूजा हाच यशाचा मंत्र असतो, हे लोक दबक्या आवाजात बोलतात, पण प्रकाश सोळंके यांनी हे सर्व खुलेआम सांगून टाकलंय। विरोधक 100 रुपये खर्च करतात तर आपणही तशी तयारी ठेवली पाहिजे, असं त्यांनी ठणकावून सांगितलंय। त्यामुळे प्रश्न तर निर्माण होणारच, आणि तो असा की हे बोलणं खुलासा आहे की घोटाळा। निवडणुकीचा हा दारुगोळा लोकशाहीला कमजोर करणारा आहे की फक्त वास्तवाची कबुली देणारं वक्तव्य? सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर संपूर्ण राजकीय वातावरण तापलेलं आहे। काही म्हणतात सोळंके यांनी खरं सांगितलं, तर काही म्हणतात ही लोकशाहीची थट्टा आहे। त्यामुळं एकच प्रश्नानं राज्यभर चर्चा पेटलेली आहे, निवडणुका लढवण्यासाठी आता खरंच चपटी, कोंबडी, बकरा आणि लक्ष्मी दर्शन लागतं का? नेमकं काय म्हणाले आमदार महोदय ज्यामुळे मोठा वाद निर्माण होतोय, तेच आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत। नमस्कार मंडळी, तुम्ही पाहताय सत्य पे सत्ता, म्हणजे थोडक्यात पण महत्त्वाचं। महाराष्ट्रातील माजलगाव शांत, सहकारी संस्कृतीसाठी प्रसिद्ध असलेलं गाव, पण इथं झालेल्या एका कार्यकर्ता मेळाव्यानं राज्यभरात राजकीय खळबळ माजवली आहे। कारण त्या मेळाव्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ आमदार प्रकाश सोळंके यांनी दिलेलं वक्तव्य केवळ चर्चेचं नव्हे तर वादाचं केंद्रबिंदू बनलेलं आहे। बघा एकदा व्हिडिओमध्ये, म्हणजे तुमच्या सर्व काही लक्षात येईल। लावा व्हिडिओ। शेवटच्या 2 दिवसात कोणाला चपटी द्यावी लागते, कोणाला कोंबडं कापावं लागतं, कोणासाठी बकरं कापावं लागतं, कोणाला लक्ष्मी दर्शन घडवावं लागतं, हे सगळं त्याच्यामध्ये एक्सपर्ट बनलेले आहेत तुम्ही। बघितलं, प्रकाश सोळंके म्हणाले की निवडणुकीत कोणाला चपटी द्यावी लागते, कोणाला कोंबडं, कोणासाठी बकरं कापावं लागतं आणि काहींना तर लक्ष्मीचं दर्शन देखील घडवावं लागतं। हे बोलतानाच त्यांनी पुढे सांगितलं की विरोधक 100 रुपये खर्च करतात तर आपल्यालाही तेवढी तयारी ठेवावी लागते। अर्थात त्यांचा हेतू कार्यकर्त्यांना सज्ज राहा असा असावा, पण त्यातून बाहेर आलेले शब्द राजकीय संस्कृतीचं विदारक वास्तव उघड करून गेलेलं आहे। सोळंके यांच्या भाषणातला दुसरा टप्पा अजून धक्कादायक होता। त्यांनी स्पष्ट सांगितलंय की इच्छुक उमेदवारांनी आपल्याकडे किती दारुगोळा उपलब्ध आहे याची माहिती द्यावी लागेल। आता दारुगोळा हा शब्द फक्त प्रतिकात्मक आहे का, प्रत्यक्ष दारुगोळ्याचा संदर्भ आहे? यावरून आता वाद सुरू झालेला आहे। सोशल मीडियावर लोक थट्टा करत आहेत, दारुगोळा म्हणजे दारूच का, असा प्रश्न विचारला जातोय। पण याच वाक्यामुळे सोळंके यांच्या विरोधात निवडणूक आयोगाकडूनही चौकशीची मागणी होऊ शकते, असं राजकीय सूत्रांचं मत आहे। सोळंके यांनी या भाषणात पुढे सांगितलं की माझ्या मागच्या सगळ्या निवडणुका तुम्ही लढवलेल्या आहेत। शेवटच्या 2 दिवसात कोणाला चपटी द्यावी लागते, कोणासाठी कोंबडं, तर कोणासाठी बकरं कापावं लागतं, हे तुम्हाला चांगलंच माहीत आहे। तुम्ही यात एक्सपर्ट आहात। आता कल्पना करा, जर आमदार स्वतः आपल्या कार्यकर्त्यांना तुम्ही कोंबडी, दारू, राजकारणात एक्सपर्ट आहात असं सांगतात, हे वक्तव्य म्हणजे निवडणूक व्यवस्थेवरचं उघडपणे हसणं आहे का, की लोकशाहीचा कडवा सत्यप्रकाश? प्रकाश सोळंके यांच्या वक्तव्यात काही नवीन नाही, पण ते खुल्या व्यासपीठावर सांगणं हे मात्र नवीन आहे। कारण निवडणुकीच्या काळात दारू, पैसे, भेटवस्तू या माध्यमातून मतदारांना आकर्षित करणं ही एक जुनी पद्धत आहे। फक्त हे आधी बंद दरवाजा मागे बोललं जायचं, पण आता हे जाहीरपणे सांगून टाकल्यानं सत्ताधारी असो वा विरोधक सगळेच हादरलेले आहेत।
विरोधकांनी सोळंके यांच्या वक्तव्यावर तुटून पडत टीका सुरू केली। राष्ट्रवादीच्या आमदाराने स्वतःच कबुली दिली की ते निवडणुकीत गैरप्रकार करतात असं अनेकांनी म्हटलं, तर काँग्रेस नेत्यांनीही टोला लगावला। हेच राष्ट्रवादीचं खरं रूप आहे, जे निवडणुका खरेदीतून जिंकतात। या उलट काही स्थानिक कार्यकर्ते म्हणतात सोळंके साहेबांनी चुकीचं काहीच सांगितलेलं नाही, त्यांनी जे काही बोललं ते वास्तव आहे। मान्य आहे, वास्तव आहे, पण असं खुलं मंचावरून बोलणं हे मात्र नवीनच आहे। मतदार स्वतःच आता पैशाशिवाय हलत नाहीत। सोळंके यांचा व्हिडिओ जाहीर झाल्यानंतर फेसबुक, ट्विटर आणि इंस्टाग्रामवर मीम्स, जोक्स आणि रील्सचा पाऊस पडलाय। एका कार्यकर्त्याने लिहिलंय, राजकारण म्हणजे आता फक्त मटन पार्टी आणि लक्ष्मी दर्शनाचा सीझन सुरू झालेला आहे। दुसऱ्यानं म्हटलं, सोळंके यांनी फक्त लोकशाहीचा कुकिंग रेसिपी सांगितलेला आहे। ही लोकांची प्रतिक्रिया आहे, म्हणजेच राजकारणातील एक मोठं सत्य उघड आहे। लोकशाही आता भावना नव्हे तर खर्चाचा खेळ बनलेली आहे। खरं पाहिलं तर सोळंके यांच्या वक्तव्यातून एक कटू सत्य दडलेलं आहे। आज ग्रामीण भागात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत मतदारापर्यंत पोहोचण्यासाठी अशा गोष्टींचा वापर हा होतच असतो। कोणत्या गावात किती चपट्या वाटल्या, कुठे किती कोंबड्या कापल्या गेल्या, ही सगळी गुपितं आता लोक उघडपणे बोलायला लागलेली आहेत। मात्र एक आमदार जाहीर मंचावर याचं प्रगटीकरण करतो, हे लोकशाहीच्या आरोग्यासाठी नक्कीच धोकादायक आहे। भारतीय निवडणूक आयोगाच्या आचारसंहितेनुसार मतदारांना पैसे, वस्तू किंवा प्रलोभन देणं हा स्पष्टपणे गुन्हा आहे। त्यामुळे सोळंके यांच्या या वक्तव्यावर कारवाईची मागणी होऊ शकते। राजकीय तज्ज्ञांच्या मते ही फक्त एक विनोदी किंवा प्रोत्साहनपर भाषण नव्हतं, हे आचारसंहितेचं थेट उल्लंघन असल्याचं त्यांनी सांगितलेलं आहे। निवडणुकीत लक्ष्मी दर्शन घडवणं म्हणजे काय, हा शब्द जरी विनोदी वाटला तरी त्याचा अर्थ खूप खोल आहे। आज मतदाराच्या घरात नेणं, पैसा खर्च करणं, भेटवस्तू देणं, या सगळ्या गोष्टी निवडणूक संस्कृतीचा भाग बनल्या आहेत। सोळंके यांनी ते जाहीर सांगितल्यामुळं त्यांनी फक्त आरसा दाखवला आहे। प्रकाश सोळंके यांच्या वक्तव्यानं महाराष्ट्रातील निवडणूक संस्कृती उघडी पडलेली आहे। काहींना हे खरं सांगण्याचं धैर्य वाटतंय, तर काहींना लोकशाहीचा अपमान। पण एक गोष्ट मात्र नक्की, निवडणूक आता विचारांनी नव्हे तर वाटपाच्या स्पर्धेनं जिंकली जाते। आणि म्हणूनच प्रकाश सोळंके यांचं हे वक्तव्य म्हणजे राजकारणाच्या सत्यकथनाची चपटी, जी संपूर्ण व्यवस्थेच्या चेहऱ्यावर वाजलेली आहे। बाकी तुम्हाला या संदर्भात काय वाटतं ते कमेंट करून नक्कीच कळवा। आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी पाहत राहा सत्य पे सत्ता, म्हणजे थोडक्यात पण महत्त्वाचं। लग्न ठरलंय ना तुझं, आणि हे काय? अगं मला पीसीओडीचा त्रास आहे, कधीतरी हे सासरी कळेलच ना। मग त्याच्यामुळे मुलं होण्यात अडचण येते ना। एकतर पीसीओडी इतका गंभीर आजार नाहीच आहे, आणि त्यावर सोपा उपाय आहे। आपल्या ईशाला लग्नाआधी असाच त्रास होता, तिने डॉक्टर चाटेज होमिओपॅथी क्लिनिक मध्ये उपचार घेतले आणि तिला आता 2 मुलं आहेत। डॉक्टर चाटेज होमिओपॅथी क्लिनिक, साइड इफेक्ट नसलेला होमिओपॅथीचा नैसर्गिक उपचार। 9545727107